आणि त्यांच्या समोर विहान इंटरबाजेचे या सर्व आपण पाहतो या कालेर एक्सप्रेसचा राकेशजी पाटील साहेबांना देखील पाहू शकता आणि त्यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय क्रमांकाची पारितोषिके देखील आम्हाला स्पॉन्सर केले गेलेले आहेत. त्यांच्यासमोर इतर मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिग मॅच आपण पाहणार आहोत. भाऊ पाटील फॅम टीम रेहन इंटरप्राइजेस गोरसई विपक्ष महेंद्र पाटील फॅम टीम साई स्पोर्ट्स खारबाव या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघ बलाढ्य तुल्यबल आणि मात्यपर संघ आहेत. दोन्ही संघांनी केवळ भिवंडी तालुक्यामध्ये नव्हे तर भिवंडी तालुक्याच्या बाहेर जाऊन देखील अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत आणि हे दोन संघ आता मात्र आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान गोरसई ब संघ खेळताना पाहायला मिळतो आणि या संघासाठी अतुल बांडे, मनोहर केने, द्वारकानाथ ठाकरे आणि रोहन केने यांच्याकडून ऑल द बेस्ट आलेले आहे. तसेच त्यांनी या स्पर्धेसाठी देखील हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सलमी जोडी आपण पाहतो मैदानामध्ये भावेश पवार मागील सामन्यामध्ये हिरो आणि त्याच्या समवेत सूरज केने. तर वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकातली जी जबाबदारी अक्षय पाटील याच्यावर सोपवली गेली आहे. पाडव्याचं पहिलं षटक आणि पहिल्याच षटकातील हा पहिला चेंडू. पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूला मोठा फटका. चेंडू निघून जाईल सीमा पार मिडविकेटच्या वरून. सो सुनार की एक लोहार की और ये सिक्सर भावेश पवार की. नक्कीच तिथूनच जणू काही इनिंगला सुरुवात केलेली आहे आणि या षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलं आहे. संघाचं देखील अकाउंट ओपन होते या 6 धावेने. आपण पाहतो पॉझिटिव्ह स्टार्ट देताना मागील सामन्यामध्ये देखील पाहायला मिळत आणि या सामन्यामध्ये देखील अक्षय पाटीलचं स्वागत भावेश पवारने षटकाराने केलेलं आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे. पावट्याचं पहिलं षटक आणि पहिल्याच चेंडूवर पॉवरफुल फटका भावेश पवारच्या बॅटमधून. पुन्हा एकदा मोठा फटका इनफिल्डच्या वरून. हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. आणखीन एक षटकार. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार. पवारची पॉवर पाहायला मिळते. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार. षटकारमध्ये डील करताना आपण पाहतो षटकांची भाषा बोलताना आज भावेश पवार संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 12 धावा. स्वप्न सुरुवात फ्लाइंग स्टार्ट देताना आपण पाहतो या भावेश पवार जिथपासून आपण पाहतोय सलामीला आलेला आहे तिथपासून मात्र सलामीला चांगली त्यांनी कामगिरी केलेली आहे. खरं तर DD ग्राउंड विनर क्रिकेट लवली या आई वजसी चषक निंबोली चषकामध्ये त्यांनी सलामीला यायला सुरुवात केली. त्यांनी तिथपासून त्याने मागे वळून देखील पाहिलेलं नाही. त्या चषकावर देखील गोरसई ब संघाने नाव कोडलं होतं. इथे मात्र इनफिल्डच्या वरून सूरज पाटीलच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणारा चौकार वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझन मधून पाहायला मिळतोय. रजा घेताना आपण पाहतो या स्पर्धेसाठी ज्यांचे बहुमूल्य उपस्थिती आपल्याला लाभलेले आहे. कालेर के दिलेर जॉयकुमार कंपनीचे सर्व भिवंडी एक्सप्रेस या नावाने देखील त्यांची ओळख आहे. सुजित तात्याशेठ पाटील साहेब आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय राकेशजी पाटील यांच्या माध्यमातून प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची पारितोषिक आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. आपला बहुमूल्य वेळ स्पर्धेसाठी दिल्याबद्दल आपलं मनस्वी धन्यवाद. इथे मात्र समोर खेळलेला स्टँड अँड डिलिव्हर खडे चेंडू निघून जाईल लॉंग ऑफच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. एक दुका सीधा चौका छक्का. चौका षटकामध्ये डील करताना सध्या भावेश पवार आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश पवार जणू काही गोडसे इथूनच सेट होऊन आलेला आहे आणि सध्या आपण पाहतोय चेंडूचा थोपाट रंगवला जातोय. चेंडूची चांबडी डोलवली जाते. 3 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या वेगाने वाढते. धाव प्लेवर 22 धावा. धावा होत नाहीत. धावा जणू काही वाहत आहेत. कारण मैदानामध्ये आपण पाहतोय भावेश पवार हुसेन लाईटेकच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. ऑपरेटर विजय पाटील, ऑपरेटर आपण पाहतोय रुपेश ठाकरे
कॅमेरामॅन प्रज्वल पाटील आणि जिग्नेश पाटील. नक्कीच ही ऑफिशियल टीम आपण पाहतोय. विषयांच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा नक्कीच नीट टेलिकास्ट केली जाते. क्लीन अँड नीट टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते आणि या वाहिनीचं देखील कौतुक करायला हवं. आता सध्या आपण पाहतो या अक्षरशः तुटून पडलेलं आहे भावेश पवार गोलंदाजावर. इथे मात्र गुडघ्यावर बसून फटका केलेला आहे. घुटना टेक और सिक्सर देख आणखीन एक षटकार भावेश पवारच्या बॅटमधून. पाहायला मिळतोय या षटकामध्ये या षटकार पाहायला मिळतो. एक चौकार आणि तब्बल 4 षटकार भावेश पवारच्या बॅटमधून. चौकार षटकामध्ये नक्कीच डील करताना जणू काही भावेश पवार हा फलंदाज चौकार षटकांचा डीलर बनलेला आहे. कारण चौकार षटकांची भाषा बोलताना तो पाहायला मिळतोय. पावसाच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पवारच्या बॅटमधून. इथे मात्र टक द वेग स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. या क्षेत्ररक्षक मागे चेंडू पुढे चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. डीप मध्ये चेंडू अडवला देखील जातोय. मात्र तोपर्यंत 3 धावा फलंदाज पूर्ण करतात. या 3 धावीने षटकाची समाप्ती. अतिशय महागड खर्चिक षटक अक्षय पाटीलचा अखेर समाप्त झालेलं आहे. या षटकामध्ये रिहान इंटरप्राइजेस गोडसई ब संघाची धावसंख्या पाहायला मिळते. ती धाव प्लेकर बिनबाद जिंदाबाद 31 धावा 31 विदाउट लॉस इन ऑफ द फर्स्ट ओव्हर. कोंढेरी चषक आणि या निंबोली चषकावर देखील गोडसई ब संघाने नाव कोरले. केवळ मित्रांनो भिवंडीमध्ये नव्हे तर भिवंडी बाहेर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या संघाचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीला नक्कीच या संघाला भरपूर ट्रोल केलं जात होतं. मात्र भावेश पवारने भिनारी तर सांगितलं होतं की नक्कीच जेवढं ट्रोल केलं जात आहे तेवढ्याच ताकदीने आम्ही मेहनत करून प्रत्युत्तर देऊ. आणि त्यांनी ते प्रत्युत्तर दिलेलं आहे. कारण आपण बघितलं तर निंबोली चषकावर नाव कोरलं आणि त्यानंतर कोंढेरी चषकावर देखील या संघाने नाव कोरलेलं आहे. दरम्यान चषक कोंढेरी या 2024चा विजेता संघ राहिलेला आहे. त्यानंतर ऐवजश्री निंबोली चषकावर देखील या संघाने नाव कोरलेलं आहे. म्हणजे 2 चषक या संघाने आतापर्यंत पटकावले आहेत. गोलंदाजीमध्ये पहिला बदल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नितेश पाटील सज्ज होतोय. पॉवरप्लेच्या षटकामध्ये पवारची पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळालेली आहे. आणि सर्वचे सर्व धावा आपण पाहतोय भावेश पवारच्या बॅटमधून पाहायला मिळालेल्या आहेत. तब्बल 31 धावा 31 धावसंग्रह फलंदाजी करतो. या अवघ्या 6 चेंडूचा त्याने सामना केलेला आहे. नितेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज भावेश पवार. आता मध्ये विखुरले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. कारण जे निर्बंध होते या पहिल्या षटकामध्ये ते मात्र हटवले गेलेले आहेत. नितेश पाटील रॅटा मोर द स्टंप. वेगवान चेंडू मात्र दिशेमध्ये भरकटतोय घ्या आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावा लागेल. दरम्यान अवंत धावेचं देखील आकारानं ओपन होते. धावसंख्या सिंगलने वाढून होती ते धाव प्लेकर 32 धावा. स्वप्न सुरुवात गोडसई बस संघाकडून पाहायला मिळते. फ्लाइंग स्टार्ट आणि त्याचं कारण भावेश पवारची पॉवरफुल फलंदाजी. इथे मात्र प्रोटेक्शन आहे. गॅप शोधू शकलेलं नाही. ओव्हरथ्रो झालेला नाही. परिणाम स्वरूप जिथे 1 धाव होते तिथे 2 धाव फलंदाजाने पूर्ण केले. आता क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं होतं खरं तर आपण पाहतो शॉर्ट लीग रिझनमध्ये. मात्र ओव्हरथ्रोच्या रूपाने 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या 34 धावा 34. सुपर संडेमध्ये सुपरस्टार सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय भावेश पवार. आणि भावेश पवारच्या विरुद्ध हा चेंडू मात्र नक्कीच आपण पाहतोय टाकू शकत नाही. त्याचा खरपूस समाचार घेताना आणखीन एक षटकार भावेश पवारच्या बॅटमधून. यावर कुऱ्हाड नाही तर कुऱ्हाडीवर पाय मारण्यासारखं आहे. आपण पाहतोय कमजोर चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार पाहायला मिळतोय पवारच्या बॅटमधून. आणखीन एक षटकार. संघाची धावसंख्या 40 आणि 8 चेंडूमध्ये 39 धावसंख्या फलंदाजी करतोय भावेश पवार. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का? कारण या स्पर्धेमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम कोपर संघाचा फलंदाज एचच्या नावे 42 धावा. इथे मध्ये लॉफ केलेला चेंडूला लॉफ्ट डेट फटका. चेंडू निघून जाते सीमा पार. लॉंग ऑनच्यावरून आणखीन षटकार.
आपण पाहतो या गुडसई गौरव प्राऊड ऑफ भिवंडी, प्राऊड ऑफ महाराष्ट्र भावेश पवार वैयक्तिक 45 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 46 धावा 46. दुसरं षटक मार्गस्थ आहे. नितेश पाटील दुसरं षटकात आलतोय. तर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज भावेश पवार. वन मॅन आर्मी आपण पाहतोय या सध्या किल्ला लढवताना पहिल्या इनिंगमध्ये मिस टाईम फटका होता, मात्र आपण पाहतोय या धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला गेलेला नाही. पहिला निर्धाव चेंडू या इनिंगमधील पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर धावफलकावर 46 धाव 46 आणि अर्धशतकाच्या उंबाट्यावर पाहायला मिळतो, कारण 5 धावींनी दूर आहे आणि 5 धावींनी दूर असताना अर्धशतक देखील पूर्ण केलेलं आहे. पवार की पॉवर आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक का गोडसई गौरव भावेश पवारच्या बॅटमधून बॅट उंचावताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. या बल्ला नाही, भावेश पवार काही हल्ला आहे. कुमार चषक 2024 मधील पहिलं अर्धशतक, पहिली 50 भावेश पवारच्या नावे. संघाची धावसंख्या पाहायला मिळते त्या धावफलकावर 52 धावा आणि अर्धशतक ही क्रॉस केलं गेलेलं आहे. धावांचा रतीब, धावांची टाकसाल आपल्याला पाहायला मिळते. चौकार षटकारांची 38 बाजी पाहायला मिळते. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र क्लीन बॉल. पहिला हात बसतोय या रेहान इंटरप्राइजेस गुडसई ब संघाला भावेश पवारच्या रूपाने. मात्र बाद होण्यापूर्वी या 51 धावांचा 12 चेंडूंचा सामना करताना त्यांनी आपल्या संघासाठी योगदान दिलेलं आहे, ज्यामध्ये 7 षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे. न्यू बॅटर पवन केने. बिग हँड दिले जाते. नक्कीच टाल्या वाजून भावेश पवारचं स्वागत डगआउटमध्ये केलं जाते, कारण आपण बघितलं तर अक्षरशः बरसलेलं आहे. मैदानामध्ये चौकार षटकांची अतिशबाजी केलेली आहे आणि 12 चेंडूमध्ये 51 धावा त्यांनी कुठून काढले. पहिलं अर्धशतक देखील या चषकामधील भावेश पवारच्या नावे पाहायला मिळते. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांची समाप्तीनंतर 1/52 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. रेहान एंटरप्राइजेस गुडसई ब संघाची. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज नेहल पाटील. एक युवा गोलंदाज साई स्पोर्ट्स खारभाव संघाकडून आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. गुरवली इथे जी स्पर्धा संपन्न झाली होती, त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे अवॉर्ड या गोलंदाजाने पटकावलं होतं. नेहल पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर द विकेट हा फटका केलेला आहे. गॅप मोठा नाही, धावांचा टोटा. चेंडू निघून जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 4 ने वाढून होती ती धावफलकावर अब तक 56. डेंजर झोनकडे धावसंख्या मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळते. नेहल पाटीलचं स्वागत चौकाराने केलेलं आहे. फलंदाज सूरज केने यांनी टॅप करण्याचा प्रयत्न, इथे मात्र कव्हर रिझनमध्ये खरं तर खेळायचा होता. चिनू जातो या वाईड ऑफ मिड ऑफ रिझनमध्ये 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. सूरज केने सध्या फलंदाजी करताना पाहायला मिळतो आणि सिटी क्रिकेटमध्ये याच मैदानावर सलग 8 चेंडूमध्ये 8 चौकार ठोकण्याचा विक्रम देखील सूरज केनेच्या नावे आहे. तोच सूरज केने सध्या फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सलग 8 चेंडूमध्ये 8 चौकार ठोकण्याचा विक्रम सिटी क्रिकेटमध्ये याच फलंदाजाने याच मैदानावर केलेला आहे. इथे मात्र सुरेख फटका. चेंडू निघून जाईल पॉइंटच्या वरून सीमा पार. षटकार. संघाची धावसंख्या मुसंडी मध्ये धावफलकावर 64 धावा.
डेंजर झोनमध्ये नक्कीच धावसंख्या पाहायला मिळते. हरियाणा इंडिया बजाज गोडसे बी संघ सध्या मजबूत स्थितीमध्ये, कारण पहिल्या इनिंगमध्ये जी धावसंख्या हवी होती, टॉस गमावल्याचा कुठलाही परिणाम गोडसे संघाच्या फलंदाजांवर पाहायला मिळत नाही. अगदी पहिल्याच चेंडूपासून भावेश पवार नक्कीच विस्फोटक फलंदाजी करताना पाहायला मिळाला होता. पायाभरणी फाउंडेशन निर्माण केलं होतं आणि त्याच्यावर कलर चढवण्याचं काम आता इतर फलंदाज करताना पाहायला मिळत आहेत. सुरेश किनीच्या बॅटमधून देखील एक षटकार एक चौकार पाहायला मिळालेला आहे. इथे फोर्स केलेल्या चेंडूला फोर्सिंग स्ट्रोक, चेंडू निघून जाईल वाईड ऑफ लॉंगनच्या वरून सीमा पार, 6 धावांसाठी षटकार. ईश्वर बाद झालाय, मात्र सुरेश केनी थांबायला तयार नाही. आपण बघतोय त्याच्या बॅटमधून सलगचा दुसरा षटकार. आणखी एक मोठा फटका, यावेळी मात्र मिस टायमिंग आहे, फटका फसलेला आहे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे या सुरेश केनी याची खिली संपुष्टात येते. सत्तर या धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. हरियाणा इंडिया बजाज गोडसे वय संघाचा सुरेश केनी, ज्यांनी बाद होण्यापूर्वी 18 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिले आहे. न्यू बॅटर गोडसे वय संघाचा संघनायक संदेश केनी आता मात्र मैदानामध्ये एंटर होतोय. दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहेत. मात्र दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली आहे. संघाची धावसंख्या 70. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतोय या साई स्पोर्ट्स खारबाव विपक्ष हरियाणा इंडिया बजाज गोडसे व या दोन संघामध्ये भाऊ पाटील फॅम टीम हरियाणा इंडिया बजाज गोडसे व, तर दुसऱ्या बाजूला महेंद्र पाटील फॅम टीम साई स्पोर्ट्स खारबाव. नेहल पाटील सामना केलेला डावखुरा संदेश केने. 70 धाव आपल्याकडे झलकले गेले आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना इथे मात्र फाईन केलेल्या चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार, 6 धावांसाठी षटकार. षटकारांनी स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं आहे. तर अशा प्रकारे 3 षटकांची समाप्ती झाली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर 76 धावा, 76. अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या दिवसाचा विचार केला तर पहिल्या दिवशी यशवंत स्मृती राहणार संघाने या टॉप 3 मध्ये क्वालिफाय केलेले आहे. दुसऱ्या दिवशी आपण जर बघितलं तर दुसरा दिवस गाजवला होता आवाज स्पोर्ट्स भिनारे संघाने. आणि आता मात्र तिसऱ्या दिवशी पाहूया टॉप 3 मध्ये कुठला संघ पोहोचेल. स्पर्धेचा आज अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधील सामना आपण पाहतोय खारबाव विपक्ष गोडसे या दोन संघामध्ये. शेवटचं षटक सुरेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर घेऊन आलेलं आहे. तर सामना करेल फलंदाज पवन केने. इथे मात्र समोर केलेल्या चेंडूला परागवतारी प्रयत्न करेल, मात्र त्याच्या डोक्यावरून मस्तक देणारा षटकार पवन केनेच्या बॅटमधून A1 षटकार. सिंगल धाव पाहायला मिळाले नाही. षटकार चौकारांची संख्या जास्त नक्कीच पाहायला मिळते. इथे या स्कोर ऑफ द विकेट हा चेंडू खेळला गेला आणि या पहिली सिंगल धाव मात्र इनिंगमध्ये आत्ता पाहायला मिळत आहे. धावसंख्या तब्बल 83 धावा आणि या स्पर्धेमधील आणखीन एक विक्रम आपल्याला पाहायला मिळतो. सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम आता मात्र गोडसे ब संघाच्या नावे पाहायला मिळत आहे.
कालच्या दिवशी दीपेश माली या फलंदाजाने सलग 7 चेंडूमध्ये 7 षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता आणि आज गुरसई ब संघाने सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम या स्पर्धेमध्ये प्रस्थापित केलेला आहे. सूरज पाटील गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचं षटक बदलतोय तर सामना करेल डावखुरा संदेश केने. इथे मात्र चेंडूला फेरकावून दिलेला आहे. सुरेश रैना तेरा क्या कहना. सुरेश रैना बाप गोडसई संदेश केनेच्या बॅट मधून हा षटकार. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार आणि षटकाराने संघाची धावसंख्या वेगाने मुसंडी मारत धावपल करून पाहायला मिळते ते 89 धावा 89. इथे मात्र ब्लॉक होल मधला चेंडू होता. अगदी आपण पाहतोय छोट्या पॅकेजचा वापर करून हा फटका केलेला आहे मिड ऑफ रिजन मध्ये सिंगल साठी. 90 धावा देखील पूर्ण होत आहेत या स्पर्धेमधील. हायस्ट टीम स्कोर आपण पाहतोय. सर्वोच्च सांघिक धावसंख्या गुरसी संघाच्या नावे. शेवटचे षटक सूरज पाटील हाताळतोय. सामना करील फलंदाज पवन केने. इथे फोर्सिंग स्ट्रोक आपण पाहतोय पूर्णपणे ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. एवन पवनच्या बॅटमधून एवन ब्रँडेड षटकार. शंभर धावा कारण वैयक्तिक 50 धावा 22 पवारने पूर्ण केलेल्या आहेत. सांघिक 100 धावा संघ पूर्ण करेल का. आणि हो सांघिक 100 धावा देखील पूर्ण करताना आपण बघतोय रेहान इंडियाबजेस जयभद्रन गोसाई बी हा संघ तब्बल पहिल्या इनिंग मध्ये निर्धारित 4 षटकांमध्ये 102 धाव करून काढलेले आहेत आणि 103 धावांचं एक मोठं लक्ष साई स्पोर्ट्स खारबाव संघासमोर रेहान इंडियाबजेस जयभद्रन गोसाई बी संघाने उभा केलेला आहे.
आता लक्ष्याचा जर आपण विचार केला तर लक्ष्य जे ठेवलं गेलं 103 बनवायच्यात, 103 धावा बनवायच्यात हा सामना जिंकण्याकरिता. टीम साई स्पोर्ट्स खारबावला. गोलंदाजी जर आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे अपेक्षा होत्या त्याप्रमाणे खऱ्या अर्थाने गोलंदाजी झाली नाही, कारण आय थिंक आज ऋषभ काटे नाही आहेत आणि त्याचप्रमाणे ऋषभ काटेच नाही आहेत. तो या टीमचा खऱ्या अर्थाने महत्त्वपूर्ण गोलंदाज आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं अक्षयनं पगली षटक टाकलं, ज्याच्यामध्ये 31, त्यानंतर सेकंड ओव्हर नितेश 21, त्यानंतर नेहलला त्याने देखील 24 आणि लास्ट ओव्हरमध्ये सूरज पाटीलच्या अगेन्स्ट देखील 20 धावा. 103 धावांचे लक्ष्य, सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल क्रॉस रन खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर आतल्या दिशेने देखील येतो, कारण डावखुरा शैलीचा गोलंदाज पवन गोलंदाजी मार्कवरती आहे आणि राऊंड द विकेट गोलंदाजी करतो. आणि पवनचा खेळ देखील आपण पाहिला तर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जास्त काही करण्याची संधी मिळाली नाही, कारण भावेश सिंगल हँडेडली आतापर्यंत भरपूर चांगली बॅटिंग त्याने केली. बॅटचा टोला लागला. फोल्डर आहेत काऊ फेसमध्ये भावेश पवार, मिळेल फक्त एक सिंगल. 103 धावा 4 ओव्हरमध्ये चेज करायचं म्हटलं गेलं तर पर ओव्हर तुम्हाला 4 ते 5 मोठे फटके हवेत. मिनिमम 25 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा पर ओव्हर इथनं बनवायच्या आहेत. आणि सुरुवात जर आपण पाहिली तर डॉट बॉल, त्यानंतर सिंगल. नेक्स्ट बॉल, स्विचिटचा फटका खेळलेत, हवेमध्ये आहे, कॅच पकडली जाईल का? पाठमोरे वळत असताना फिल्डर प्रयत्न करतात आणि फिल्डिंग चांगलीच राहिली असेच आपण म्हणूया, कारण पाठमोरे वळत असताना कॅच पकडणं हे सोपं कार्य नाही आहे. प्रयत्न चांगला केला. इन बिटवीन जर आपण पाहिलं तर एक सिंगलच मिळेल, धावफलक 2 वरती. बघा ज्याप्रमाणे बॉडी लँग्वेज दोन्ही फलंदाजांची पाहायला मिळत आहे, असंच वाटतं की जणू काय पराभव स्वीकारला की काय, कारण 103 धावा 4 ओव्हरमध्ये बनवणं फार अवघड. बट हा फटका जबरदस्त प्रणय पाटीलचा बॅटमधनं हा पहिला धमाका येतो या सेकंड इनिंग मधला. षटकार. येतोय प्रणय पाटीलचा बॅटमधनं. वंडर बॉय ऑफ खारबाव ज्याला म्हटले जातं आणि सातत्याने चांगला खेळ त्याचा आपण पाहिला. आणखीन एक लॉफ्टेड फटका गॅपमध्ये देखील आहे. भावेश धावतोय, बट हा बॉल निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकारानंतर आणखीन एक दमदार फटका, चौकार. बघा बहुतांश वेळेला जेव्हा एक्स्ट्रा रनचं क्वेश्चन असतं तेव्हा जास्त दबाव गोलंदाजांवरती नसतो. फुल लेन टाकलाय, अपील, यस, फिंगर अप, लेग बिफोर विकेट. पहिला धक्का लागला, बाद झाला बॅटर प्रणय पाटील. पहिला झटका प्रणय पाटील बाद झाले. नवीन फलंदाज जाता मैदानाच्या हातामध्ये सूरज पाटील क्रमांक 3 वरती येतात. बाहुबली देखील ज्यांना म्हटलं जातं खारबावचं. नो डाऊट एक अप्रतिम बॅटर आहेत, बट सध्याची जी परिस्थिती आहे या परिस्थितीमधनं यशाचा मार्ग दाखवणं आपल्या संघाला एक कार्य मी म्हणे आता फार दूर राहून गेलं, कारण स्कोर कार्ड 12 आणि येणाऱ्या 3 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 91 धावांची अजून देखील आवश्यकता, म्हणजे पर ओव्हर आता 30 बनवायच्यात. सूरज केणे दरम्यान इथे गोलंदाजी मार्कवरती तयार होतं दुसऱ्या षटकामध्ये. बघा सूरजची जर आपण सुरुवात पाहिली त्यानंतर त्याचा इनिशियल्स इयर्समध्ये खेळ आपण पाहिला तर त्याची गोलंदाजी त्याची फलंदाजी दोन्ही गोष्टींमध्ये तो डॉमिनेट करायचा, पण आता गोलंदाजी थोडी कधी कमी पाहायला मिळत आहे. पहिलाच बॉल सूरजचा ऑन साईडला पुल केला, गॅपमध्ये बॉल दरम्यान जातो एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. कारण सुरुवात या ओव्हरची दरम्यान इथं झालेली आहे. धावफलक आता 4 धावांच्या मदतीने आता स्कोर कार्ड 16 धावा धावफलकावरती. पराग आणि सूरजची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. स्विच हिटचा फटका, हवेमध्ये फिल्डर आहेत, कॅच पकडली जाईल. फार रेअरली असं पाहायला मिळतं की स्विच हिटसाठी देखील एक फिल्डर ठेवला जातो, पण ते कार्य केलं होतं या ओव्हरमध्ये सूरज केणे आणि गुरसे बी टीमने आणि कॅच पकडली गेली आहे. सफलता मिळेल आणि धक्का लागला तर जावं लागेल पराग वतारीला वापस.
नवीन फलंदाज आता अक्षय पाटील क्रमांक 4 वरती आता मैदानाच्या हातामध्ये येतो. 2 धक्के लागलेत. स्विचिटचा फटक्यामध्ये काही कमी नव्हती. बट डीप एक्स्ट्रा कव्हरला जे फिल्डर होते त्यांचा पण कौतुक करूया आणि ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट ठेवली गेली आहे त्यासाठी आपण या टीमच्या कॅप्टनचे देखील कौतुक करूया. कारण पाकलं गेलं तर उजव्या हाताचे फलंदाज जेव्हाही आपण मोस्ट ऑफ टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार रेअरली असं पाहत असतो की डीप एक्स्ट्रा कव्हर असो किंवा बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये एखादा फिल्डर असतो, पण ते मागील चेंडूवरती होतं आणि अजून देखील डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. नेक्स्ट बॉल, हा फटका ऑन साईडला पुल केला अक्षयचा बॅटमधनं. आता हा दमदार फटका येतो, षटकार. चला रांजनोली टीमचं कॅप्टन आपण देखील त्वरित रिपोर्टिंग करा, कारण हा सामना जसा समाप्त होईल यापुढील सामना चालू सामन्यातील विजेता संघ आणि त्यांचा अगेन्स्ट जयहरी रांजनोली अशी बाटल आपल्याला पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे यशवंत स्पोर्ट्स राहणार आणि तसेच आवाज स्पोर्ट्स भिनार दोन्ही टीम्सला देखील विनंती करतो की आपण देखील त्वरित रिपोर्टिंग करा, कारण बघा यानंतर आजचा जो शेड्यूल आहे, आजचा जो पोल आहे त्यामधला शेवटचा सामना असेल. त्यानंतर आपण त्या सामन्याच्या बिटवीनच आपण ड्रॉ देखील करणार आहोत. ज्या टीमचा ड्रॉ निघेल ती टीम फायनलमध्ये आणि उर्वरित 2 संघांमध्ये सेमीफायनल खेळवली जाईल. नेक्स्ट बॉल, आता राऊंड द विकेट आलेत. सूरज धीमा गतीने टाकला. स्लॉक स्वीप खेळायचं होतं सूरज पाटीलला, पण हवा तसा बॉल अगदी बॅटवरती आला नाही आहे. फक्त मिळेल एक सिंगल. बघा करेक्ट आता तब्बल 2:35 झालेत. आपण 3 वाजता करेक्ट ड्रॉ उडवणार आहोत. सो आवाज स्पोर्ट्स विनर आणि त्याचप्रमाणे यशवंत स्पोर्ट्स राहणार दोन्ही टीमने रिपोर्टिंग करायचे. मिस्टामिंग एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. कॅच पकडली जाईल आणि आता बॅटर बाद होतील अक्षय पाटील. महेंद्र पाटील येतात. नो डाऊट एक भरपूर चांगलं व्यक्तिमत्व आहेत आणि नेहमीच या संघाच्या पाठीशी ते नेहमीच उभे असतात. आणि ज्याप्रमाणे माझ्यापर्यंत माहिती आली की वडगर गावचं क्रिकेट असो किंवा वडगर गावामध्ये कोणतंही कार्य असू द्या नेहमीच दादांचा सपोर्ट लाभत असतो. महेंद्र पाटील आता क्रमांक 5 वरती आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. बघा सामन्यामध्ये आता असंच वाटतं की जास्त काही उरलेलं नाही आहे, बट प्रेक्षकांच्या या अपेक्षा नक्कीच असतील की आज महेंद्र पाटील यांची चांगली बॅटिंग नक्कीच पाहायला मिळू शकेल का, या अपेक्षा आता आहेत. नेक्स्ट बॉल, बॅटचा टोला लागला. फिल्डर आहेत काउफेसमध्ये भावेश. मिळेल फक्त एक सिंगल. आता महेंद्र पाटील स्ट्रायकिंग एंडवरती. बघा हा सर्वांचा आवडता चेहरा आहे. बघा मॅचमध्ये निकाल काय असेल ते आपल्याला माहीत नाही, बट अपेक्षा तर या आहेत प्रेक्षकांकडून की आज चांगली बॅटिंग झाली पाहिजे, कारण खऱ्या अर्थाने कधीतरी बॅटिंगला महेंद्र पाटील यांना आपण पाहत असतो. धावफलक 25 वरती आहे. 30रं षटक कपिल टाकतो आणि फील्ड प्लेसमेंट आता आपण पाकले तर एक फिल्डर आता अगदी जवळ पाहायला मिळतो. पडल्यानंतर हा चेंडू धीमा गतीने अगदी निघतोय. डॉट बॉल येतो. बघा या सामन्यामध्ये जास्त काही उरलेलं नाही आहे, फक्त औपचारिकताच बाकी आहे तसेच आपण म्हणूया. बॅटिंग फारच चांगली झाली पहिल्या सत्रामध्ये, कारण 102 जर तुम्ही 4 ओव्हरच्या मॅचमध्ये बनवतात तर ते मॅच विनिंग टोटलच आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू या ओव्हरमध्ये जर आपण पाकले तर आता चेंडू शिल्लक आहेत. येणारे 3 चेंडू या ओव्हरमध्ये आता बाकी आहेत. कपिल केने. नेक्स्ट बॉल आणि बघा एक्झॅक्टली मिड विकेटचा जो फिल्डर इनफिल्डमध्ये तो अगदी क्लोज जो उभा केला होता तो आता प्लेमध्ये आला. जर कॅच पकडली असती तरी या स्पर्धेमधली सर्वात चांगली कॅच देखील आपण म्हणू शकलो असतो. एक सिंगल मिळेल. धावफलक आता 26 वरती. अपेक्षा भरपूर साऱ्या खारबाव संघाकडून देखील या मॅचमध्ये होत्या की एक रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल, बट तसं काही झालंच नाही आहे या मॅचमध्ये. मिस्टामिंग हवेमध्ये आता कॅच पकडली जाईल का. कपिल आहे उपस्थित आणि कॅच इथे ड्रॉप. प्रयत्न चांगला केला होता कपिलने, पण इथे कॅच पकडता आली नाही आहे. निर्धाव चेंडू आणखीन एक आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल या 3ऱ्या षटकामधला.
यावेळेस देखील अपीच खेळलेत, हवेमध्ये आहे, लॉंग ऑफ शॉट एक्स्ट्रा कव्हर, फिल्डर पोहोचतात, कॅच पकडली जाईल आणि ते बाद होतील बॅटर सूरज पाटील. तुम्ही बघू शकता ड्रॉ. तर मान्य किशोर मुकादम, आणि किशोर मुकादमला पाहिल्यानंतर मला ज्ञानेश्वर मुकादम यांची आठवण येते, कारण ते देखील एक जबरदस्त स्कोरर आहे तालुका क्रिकेटमधले आणि हा सामना ते पाहतच असतील. त्यांच्या माध्यमातून देखील आपण गोरसे बी टीमला शुभेच्छा देऊया. आणि खेळ देखील तितकाच चांगला राहिला आहे गोरसे बीचा. आणि गोरसेचं क्रिकेट, गोरसेचे समालोचक असो, गोरसेचे स्कोरर असो, तालुका क्रिकेटमध्ये त्यांना तोड नाही आहे. त्यामध्ये आमच्या समवेत सुभाषजी धुमाल सर देखील आहेत, ते देखील गोरसेचे आहेत. किशोर मुकादम सलगचे 3 निर्धाव आलेत. नेक्स्ट बॉल, आता स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, क्या बात आहे, लाजवाब फटका, चौकार. बघा अगदी स्विच हिटचा फटका जसा कंप्लीट झाला, स्वतः फिल्डिंग करणारे संघ देखील, संदेश देखील क्लॅपिंग करतोय, लॉंगॉनला कपिल देखील. या फटकाची आम्हाला अपेक्षा होती आणि तो फटका फायनली महेंद्र पाटील यांच्या बॅटमधनं येतोय. किशोर मुकादम लास्ट ओव्हरमध्ये आणि आता फक्त 2 चेंडू शिल्लक असतील. रांजनोली टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. आणि यावेळेस हवेमध्ये बॉल, फिल्डर आहेत, कॅच पकडली जाईल आणि 1 चेंडू शिल्लक असेल. या सामन्यामध्ये एक फार असा मोठा विजय आपल्याला मिळवताना रिहान एंटरप्राइजेस जय बजरंग गोरसे बी टीम पाहायला मिळत आहे, जो संघ आज या स्पर्धेमध्ये भाऊ पाटील दादांनी पुरस्कृत केला. शेवटचा 1 चेंडू या सामन्यामध्ये शिल्लक. शेवटचा बॉल या मॅच मधला. भावेश पवारचं आपण अर्धशतक पाहिलं, त्यामध्ये आपण या लास्ट ओव्हरमध्ये किशोर मुकादमची चांगली गोलंदाजी देखील पाहिलेली आहे. शेवटचा बॉल आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. आणि या सामन्यामध्ये अवघ्या 72 धावेंनी एक फार मोठा विजय इथे प्रस्थापित केला रिहान एंटरप्राइजेस गोरसे बी टीमने. सो अभिनंदन टीम गोरसे बी अँड हार्ड लक टीम खारवा. प्लेअर ऑफ द मॅच नो गेसेस, बिकॉज या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक ज्या फलंदाजाने बनवलं तोच भावेश पवार ठरला या सामन्याचा सामनावीर. तब्बल 12 चेंडूंवरती ते अर्धशतक आलं, ज्याच्यामध्ये 7 षटकार आणि 1 चौकार भावेशच्या बॅटमधनं आला. चला भावेश, आपण या प्लेअर ऑफ द मॅच इथे दिला जाईल आणि त्याचप्रमाणे आपण टॉस देखील करणार आहोत. यानंतर होणारा सामना जहरी रांजनोली क्रिकेट संघ त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला लढत देताना दिसेल, रिहान एंटरप्राइजेस जय बजरंग गोरसे बी. वडगरे गावचं एक युवा नेतृत्व आणि तसेच नयन पाटील यांच्या शुभेच्छा आपण टॉस करूया. टॉस आपण करणार आहोत. नयन, आपण या. नयन पाटील यांच्या शुभेच्छा आपण टॉस